नमस्ते. मी नितीन दाते. मी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामनगर येथे वरिष्ठ लिपिक या पदावर सध्या कार्यरत आहे. ही माझी पत्नी सुप्रिया दाते आणि ही माझी कन्या प्रतिभा दाते. जनरली पाहता ग्रामीण भागात तसेच शहरी भागात बऱ्याच विद्यार्थ्यांना एक प्रश्न सतत भेडसावत असतो, तो म्हणजे इंग्रजी हा विषय. इंग्रजी म्हटलं की विद्यार्थी खूप घाबरतात, कारण त्यांचं पहिल्यापासून त्या इंग्रजीचं प्रॅक्टिस नसतं, इंग्रजीचा अभ्यास नसतो, इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा याचं त्यांना ज्ञान नसतं. त्यामुळे ते चुकीच्या पद्धतीनं अभ्यास करत असतात, त्याचं वाचन करत असतात. त्यामुळे त्यांना पेपरमध्ये ज्यावेळी त्यांची परीक्षा येते त्यावेळी त्यांना त्या पेपरमध्ये कमी मार्क्स पडतात. ह्याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आमची प्रतिभा, हिला सुद्धा तोच प्रश्न सतत भेडसावत होता. इंग्रजी कसं शिकायचं, इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा, इंग्रजीचा पेपर कसा द्यायचा. आम्ही सुद्धा मग बरेच यूट्यूबमध्ये किंवा फेसबुकद्वारे तिला वेगवेगळे ॲप्स वापरण्याचा किंवा ते व्हिडिओज बघण्याचं आम्ही तिला सांगितलं. तसे आम्ही 1-2 ॲप्स वापरले सुद्धा, परंतु त्या ॲप्सचा आम्हाला काही उपयोग झाला नाही. मग मी आणि माझी पत्नी सुप्रिया आम्ही दोघांनी असा विचार केला की आता 9वीला आहे, आता पुढच्या वर्षी तिला 10वीला जायचं आहे. तर तिला जर 10वीला आत्ताच जर 9वीला तिला जर तिचा इंग्रजीचा पाया जर व्यवस्थित झाला, भक्कम झाला, इंग्रजी चांगल्या पद्धतीने जर ती शिकली तर तिला जरा 10वीला ह्याच्यापेक्षा चांगले मार्क्स, अधिक उत्तम मार्क्स कसे मिळतील ह्यासाठी आपण प्रयत्न करूया, असं आम्ही दोघं विचारत होतो. आणि एक दिवस काय जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीमध्ये अविनाश तांबडे सर यांचं पूजा इंग्लिश ग्रामर क्लासेस या नावानं आम्ही ते पाहिलं आणि त्याच्या खाली मोबाईल नंबर दिला होता आणि त्यांचे ते खास वैशिष्ट्य त्यांनी दिले होते, ते वाचले आम्ही. आणि मी हिला म्हटलं की आपण अविनाश तांबडे सरांना फोन लावूया का. तर ती म्हणली कशाला लावताय, इतकं तिचं ते ऑनलाईन ॲप झालेत, व्हिडिओज बघितलेत आणि कशाला विनाकारण नाही त्याला पैसे घालवायचे. तिला म्हटलं आपण प्रयत्न तर करून बघू एकदा. तर ठीक आहे म्हटलं, लावा म्हटली फोन. मग अविनाश तांबडे सरांना मी फोन लावला. फोन लावल्यानंतर त्यांनी तो फोन आमचा ॲक्सेप्ट केला आणि आमची त्यांच्याशी चर्चा झाली. आम्ही त्यांना म्हटलं की सर, आम्हाला असं इंग्लिश आमच्या कन्याला शिकायचं आहे की त्यामधून तिचा 9वी 10वी किंवा 11वी 12वी असेल तर तिचा शाळेचा अभ्यास पण झाला पाहिजे आणि तिचं कम्युनिकेशन स्किल्स पण वाढले पाहिजे, म्हणजे ग्रॅमॅटिकली पण ती कसं बोलता आलं पाहिजे आहे, तिचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वाढली पाहिजे आहे. यासाठी आम्हाला तुमच्याकडून काही तुमच्या व्हिडिओज वगैरे काही मिळतील का. तर तांबडे सर म्हटले तुम्ही असं करा की आमचं पूजा इंग्लिश ग्रामर क्लासेसचा जो हे आहे व्हिडिओ ॲपचं जे व्हिडिओज आहेत ते पाहण्यापेक्षा आम्ही यूट्यूबला काही माझे शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेत, ते सुरुवातीला तुम्ही पहा आणि ते पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल ते तुम्ही मला परत फोन करून सांगा. मग ठीक आहे. मग आम्ही काय केलं तर यूट्यूबमध्ये त्यांचे शॉर्ट्स जे व्हिडिओ त्यांनी टाकले होते ते व्हिडिओज आम्ही पाहिले आणि ते पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आणि मी हिला लगेच म्हटले की आपण सरांना फोन करून त्यांच्याकडून ते ॲप घेऊया. आणि त्या पद्धतीनं आम्ही PEG ॲप घेतलं आणि 9वी पासून, आता त्यावेळी ती 9वीला होती. मग तिनं ते ॲप तिला मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर तिनं त्या ॲपचा अभ्यास चालू केला आणि एक महिना गेला, 2 महिना गेला. तर आम्ही तिला विचारलं प्रतिभा, तुला हे कसं वाटतं, हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुला काय वाटतं. तर पप्पा म्हटली मला पहिल्यापेक्षा हे ॲप घेतल्यानंतर माझ्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे, खूप मला आवडलेलं आहे. त्यांचं जे इंग्लिश शिकवण्याची जी पद्धत आहे, मेथड आहे ती बाबा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा बाबा कशा पद्धतीनं ते ॲप त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे आहे, कसं त्या विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे आहे, तर त्या पद्धतीनं ते शिकवलं जातं. ठीक आहे म्हटलं. अशा पद्धतीनं आम्ही ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तिची उत्तरोत्तर प्रगती होत चालली तिची आणि तिला 50 ते 60 मार्क इंग्रजीमध्ये पडायचे. तर 10वीमध्ये तिला जवळजवळ 80 मार्क्स तिला 10वीमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये तिला प्राप्त झाले.
ते ऐकून आम्हाला खूप समाधान वाटलं आणि अजूनही आम्ही ते ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि त्याचा ते अभ्यास करतायत आणि त्याचा तिलाच नव्हे तर आम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग झालेला आहे. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी वाढवायची, कसं बोलायचं, या पद्धतीचा आम्हाला त्या ॲपद्वारे अभ्यास करायला मिळाला. मी याद्वारे महाराष्ट्रातील पालक आणि इतर पालक आणि विद्यार्थ्यांना असा संदेश देऊ इच्छितो की तुम्ही सुद्धा हे पूजा इंग्लिश ग्रामर ॲप्स वापरा. म्हणजेच PEG ॲप, त्याचा लॉंग फॉर्म आहे पूजा इंग्लिश ग्रामर. हे ॲप तुम्ही देखील वापरा आणि आपल्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद. नमस्कार, मी सुप्रिया नितीन दाते. ही माझी मुलगी प्रतिभा. तर आम्हाला सुरुवातीला इंग्लिशबद्दल फार भीती होती. म्हणजे मलाही फारसं इंग्लिश येत नाहीये. जरी माझं ग्रॅज्युएशन असलं तर मी मराठीची विद्यार्थिनी आहे आणि मला इंग्लिश काही फारसं जमत नाहीये. त्यामुळं हिलाही इंग्लिश शिकवणं मलाही फार कठीण जायचं की बाबा इंग्लिश शिकवायचं कसं आपण. तर मग ज्या वेळेला आम्हाला हे पूजा इंग्लिश ग्रामर ॲप ज्या वेळेला आम्हाला समजलं त्यावेळेला आम्ही तिला ज्या वेळेला डाउनलोड करून दिलं त्यावेळेला ती स्वतःही अभ्यास करायची आणि मी ती अभ्यास कसा करते काय करते हे मी सतत बघायचे. त्यावेळेला मला ते ॲप खूप आवडलं. म्हणजे ज्यावेळेस सरांची शिकवण्याची जी पद्धत होती ना ती मला फार आवडली. म्हणजे सर फक्त इंग्लिश टू इंग्लिश शिकवत नाहीत तर विद्यार्थ्यांना कितपत समजतं. म्हणजे ते मराठीतूनही शिकवतात आणि इंग्लिशमधूनही विद्यार्थ्यांना समजावून सांगतात. आणि फक्त शिकवणं हा त्यांचा उद्देश नाही तर ते मुलांना हसत खेळत इंग्लिशमध्ये शिकवतात. काही वेळा ते विद्यार्थ्यांना जोक सांगतात किंवा काही वेळेला असं गमती जमती करत की जेणेकरून विद्यार्थी शिकताना कंटाळले गेले नाही पाहिजे की त्यांना फक्त असं शिकायचं म्हणून शिकायचं असंही नाही वाटलं पाहिजे. ते अगदी आनंदाने ते शिकायचे आणि माझी मुलगी ते आनंदाने शिकायची. सर त्या मुलांना जे शिकवत होते त्यानुसार ते त्यांना अभ्यास द्यायचे. अभ्यास देऊन झाल्यानंतर ते दर आठवड्याला त्या विद्यार्थ्यांची टेस्ट घ्यायचे आणि इतकंच नाही तर तो विद्यार्थ्यांचा अभ्यास ते ऑनलाईन प्रत्येकाला फोन करून ते व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंगद्वारे ते विद्यार्थ्यांचा अभ्यास चेक करायचे. ही सुद्धा त्यांची पद्धत खूप छान आहे. म्हणजे की नुसतं आपण ॲप विद्यार्थ्यांना दिलं आणि ते विद्यार्थ्यांनी बघितलं किंवा नाही बघितलं ह्याच्याशी त्यांचं म्हणजे काही असतं की त्याचं मुलं बघू देत नाही तर नाही करून त्याच्याशी काही त्यांचं घेणं देणं नसतं. पण हे तांबडे सरांनी इतकं छान की विद्यार्थ्यांनी ते ॲप घेतल्यानंतर ते कितपत अभ्यास करतात कितपत नाही करत हे त्यांनी दर आठवड्यात शनिवारी किंवा रविवारी ते विद्यार्थ्यांकडून चेक करून घ्यायचे आणि ते विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे. त्यांचा कितपत अभ्यास झालाय, त्यांना किती समजले किती नाही समजले हे ते विद्यार्थ्यांकडून चेक करायचे. तसे ते माझ्या मुलीलाही दर आठवड्याला फोन करायचे आणि व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे ते विद्यार्थीचा अभ्यास चेक करायचे, तिची वही चेक करायचे, प्रत्येक पेज ते चेक करायचे आणि त्यातून जे काही डाऊट असेल ते सांगायचे आणि त्यातून ते तिचं अगदी क्लिअर व्हायचं. अशा पद्धतीने तिने अभ्यास केला. तिला 9वी 10वी दोन्ही वर्षात इंग्लिश छान झालं तिचं. 10वीलाही तिला खूप चांगले मार्क्स पडले आणि त्याद्वारे तिनं ते ठरवलं की बाबा आता आपलं इंग्लिश चांगलं झालेलं आहे आणि त्यामुळे तिनं आता 11वी सायन्समध्ये ऍडमिशन घेऊन तिला 11वी सायन्सलाही सगळ्या विषयात चांगले मार्क्स पडलेले आहेत फर्स्ट टर्ममध्ये. आणि आम्हाला या पूजा इंग्लिश ग्रामर ॲपचा खूप छान उपयोग झाला आणि खूप सुंदर ॲप आहे आणि शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. धन्यवाद. नमस्ते, मी प्रतिभा नितीन दाते. मी आता डॉक्टर पद्मराव कदम महाविद्यालय रामानगर इथे 11वी सायन्समध्ये शिकत आहे. की मला इंग्लिश सब्जेक्ट हा खूप अवघड जात होता आणि मग मी असंच यूट्यूबला ते व्हिडिओज बघत होते. त्यानंतर खूप म्हणजे 2-3 ॲप घेऊन पाहिले की बाबा कसं शिकवतात कसं नाही शिकवत. तर ते मला असं खूप म्हणजे ठीक वाटलं नाही की बाबा शिकवण्याची पद्धत ते चांगली वाटली नाही. म्हणजे समजण्यासाठी मला असं अवघड जात होतं. त्याच्यामुळे मग पप्पाने सांगितल्याप्रमाणे ते तांबडे सरांचं जे PEG ॲप आहे ना पूजा इंग्लिश ग्रामर, मग त्यांना कॉल केला, त्यांना विचारले. मग त्यांनी सांगितलं की असं यूट्यूबवरती आमचे चॅनल आहे त्याच्यावरती एक थोडेफार व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा, त्याच्यातून तुम्हाला समजतंय का बघा, मग तुम्ही ॲप घ्या. मग ते मी यूट्यूबवरचे व्हिडिओ त्यांचे पाहिले. मग ते मला हळू असं वाटलं की बाबा खूप छान शिकवत आहेत, ते ॲप एकदा घेऊन बघावं. मग ते ॲप आम्ही घेतलं. त्यानंतर मग हळूहळू ते ॲप बघत त्याच्यावरचे लेक्चर्स बघत मला ते समजायला लागले. टेन्स किंवा इतर काही व्हिडिओ होते खूप बेसिकपासून ते समजले मला खूप चांगल्या पद्धतीने. सर म्हणजे एकदम हसत खेळत शिकवायचे, काही जोक सांगायचे, काय न्यू जनरल नॉलेज काहीतरी सांगायचे. असं खूप छान वाटायचं. आणि दर सॅटर्डे संडे ते टेस्ट घ्यायचे आमचे. नंतर व्हिडिओ कॉलिंगवरती ते आम्हाला विचारायचे की तुम्हाला काही डाऊट आहे का,
काही समजलं नाही आहे का, मी सांगतो तुम्हाला. नंतर ते नोट्स दिलेल्या असायच्या त्यांनी, त्या नोट्स चा खूप उपयोग झालेला होता मला 9वीमध्ये. आणि ते नोट्स पुढे पण मला खूप उपयोगी पडत आहेत. आता मी 11वीमध्ये आहे, तर ते नोट्सचा खूप अभ्यास होत आहे मला. त्याच्यामुळे माझी इंग्लिश या विषयाची भीती एकदम गेलेली आहे आणि मला इंग्लिश खूप सोपं जात आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हे ॲप जरूर घ्यावं. त्यामुळे वेळेची बचत होते, त्यानंतर पैशाचीही बचत होते, कष्टाची बचत होते. त्यासाठी हे ॲप खूप चांगलं आहे. ॲप सगळ्यांनी घ्यावं आणि त्यातून आपला फायदा करून घ्यावा. PG app एक नंबर. नमस्कार, माझं नाव यश विजय डोंबरे. मी आता 11वी शिकवत आहे आणि या तांबडे सरांचं ॲप मी इयत्ता 9वीत घेतलेलं आणि ते अतिशय चांगलं ॲप आहे. म्हणजे मला आधी इंग्लिश काहीच येत नव्हतं आणि ग्रामर अजिबातच येत नव्हतं, पण मी यांचं ॲप घेतलं म्हणून म्हणजे एकदम सुरुवातीपासून घेतलेलं आहे त्यांनी. आणि त्यांचे जसे जसे व्हिडिओ बघायला जाल तसं तसं तुम्हाला पण इंटरेस्ट वाटत जातो आणि ते सांगण्याची पद्धत पण अतिशय चांगली आहे. त्यांचे इंटरेस्टिंग असं वाटतं, म्हणजे त्यांचं लेक्चर असं फनी असतं, म्हणजे चांगलं असतंय. हे ॲप मला घेण्यासाठी माझ्या बाबांनी सुचवलेलं. मला आधीच काहीच जमत नव्हतं इंग्लिश, त्यांनी सांगितलं मला की हे ॲप घे, PG नावाचं. मग मी ते घेतलं ॲप आणि त्या ॲप घेतल्यापासून माझे खूप बदल झालेत. मला आधी काहीच येत नसताना मला आता ते ॲप बघत बघत खूप काही जमा लागलं. आपण जसं जसं शिकत जाईल तसं ते आपल्याला ॲटोमॅटिक कळत जात आहे, त्यामुळे काही विषय येत नाही जास्त. प्रश्न विचारची काही गरज येत नाही. तसं सर आतमधून फोन करत असत, पण काही प्रश्न विचारायची गरज येत नाही, कारण ते अतिशय चांगल्यारीत्या शिकवतात. आधी मला इंग्रजी विषयाची खूप भीती वाटत होती, पण आता ते मी PG ॲपवरती शिकल्यामुळं ती भीती मला आता काहीच वाटत नाही. आता सध्या मी 11वी-12वी सायन्स करतोय आणि हे ॲपचा आपल्याला भविष्यात पण उपयोग होतो. ह्यांच्या नोट्सचा आता 8वी-9वी-10वीपर्यंतच उपयोग नाही, तर पुढे पण आपल्या आयुष्यात उपयोगाला आहे. या ज्या नोट्स आहेत त्यांचा उपयोग आता 8वी-9वी-10वीपर्यंत नाही, तर पुढच्या आयुष्यभरापर्यंत होतो. अशा साऱ्या नोट्स दिलेल्या आहेत. आता मी 11वी शिकत आहे आणि ते आधीच मी शिकल्यामुळे त्या नोट्सचा उपयोग आता मला 11वी सायन्समध्ये पण होत आहे. या ॲपवरती मी तर तसं 9वीत शिकलो आहे, पण या ॲपचा उपयोग म्हणजे या नोट्सचा आता सुद्धा मला 11वी सायन्समध्ये उपयोग होत आहे, भविष्यात पण होणारच आहे. हे ॲप नुसतं साधं नाही, ही एक सोपी आणि चांगलं शिकवण्याची पद्धत आहे. ह्या ॲपमुळे आपला वेळ, पैसा आणि कष्ट पण वाचते, त्यामुळे ॲप तुम्ही जरूर घ्या. सर्व विद्यार्थ्यांनी हे ॲप जरूर वापरलेच पाहिजे. PG ॲप एकदम मस्त. Hello everyone, I am Prachi Pratap Pathak. I have completed my MBA in finance and currently I am working in corporate sector. He is my father Pratap Dilip Pathak and she is my mother Sadhna Pratap Pathak and she is my sister Triveni Pathak. Hello everyone, my name is Triveni Pratap Pathak. Currently I am pursuing BBA in Human Resources and along with this I am also doing the CMA course. मी जेव्हा 7वीमध्ये होते तेव्हा मला थोडी इंग्लिशची खूप जास्त भीती वाटत होती. हे माझ्या बाबांनी बघितलं मला अभ्यास वगैरे करताना की मी इंग्लिशला घाबरते. तेव्हा माझे बाबा बोलले की तांबडे सर म्हणून एक आहेत आपल्या इथे, आपण त्यांच्याकडे तास लावूयात तुला. आणि तेव्हा मग मी 7वीमध्ये तांबडे सरांचे क्लासेस जॉईन केले आणि तांबडे सर ज्या पद्धतीने ग्रामर शिकवत होते, म्हणजे ABCD शिकवल्यापासून म्हणजे पूर्ण बेसिक इंग्लिशपासून सगळं शिकवलेलं आहे तांबडे सरांनी. आणि जेव्हा 10वीपर्यंत मी त्यांचे क्लासेस केले आणि सरांचे क्लासेस कंप्लीट केले, तेव्हा माझं कम्युनिकेशन स्किल वाढले आणि रिटर्न स्किल, रायटिंग स्किल पण वाढले आणि कॉन्फिडन्स पण खूप जास्त वाढला. त्यामुळं मी पुढं आत्ता पण मी जॉब करू शकते, कारण इंटरव्ह्यू वगैरे पण इंग्लिशमधूनच राहतात बाहेर आणि ते फक्त मी तांबडे सरांचे क्लासेस जॉईन केल्यामुळेच मला इंग्लिश यायला लागलं. आणि अजून पण मी इंटरव्ह्यू वगैरे जेव्हा प्रिपरेशन करते इंटरव्ह्यूच्या, तेव्हा मी तांबडे सरांच्या ज्या दिलेल्या नोट्स आहेत त्याच रेफर करते आणि त्यांच्या नोट्स मला खूप जास्त मदत करतात. पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एकतर आपण आपलं जे राहणीमान वगैरे आहे, आपली जी लँग्वेज आहे ते आपण जास्त करून तर मराठीमध्ये बोलतो,
तर त्यामुळं विद्यार्थ्यांना, माझ्यासारख्याच भरपूर विद्यार्थ्यांना इंग्लिशची भीती वाटत असणार ही मला खात्री आहे. तर मला पण जी भीती वाटत होती ती मी क्लासेस जॉईन केले, नोट्स वगैरे रेफर केल्या, सरांनी जेव्हा समजून सांगितलं, सरांनी माझे डाऊट क्लिअर केले, प्रॅक्टिस घेतली, इंग्लिशची ग्रामर वगैरे शिकवलं, तेव्हाच माझी भीती गेली. तर तुम्ही पण सरांकडे एकदा क्लासेस लावा किंवा डेमो लेक्चर बघा, कसे वाटते तुम्हाला. 100% वाटणार की आपण केले पाहिजे तिथं क्लासेस जॉईन वगैरे, कारण तुमची भीती काही प्रमाणात डेमो लेक्चरमध्येच कमी होईल. एवढ्या फ्रँकली वेमध्ये किंवा सोप्या पद्धतीत सर आपल्याला ग्रामर शिकवतात. आणि मी जेव्हा क्लासला जात होते ना, तेव्हा तर क्लास चांगलाच होता, खूप तिथं पण शिकायला मिळतच होतं. पण जेव्हा मी ऑनलाईन ॲप्लिकेशन बघितलं, सरांनी मला सांगितलं की असं असं मी ॲप्लिकेशन बनवले, PEG म्हणून नाव आहे ॲप्लिकेशनचं. तेव्हा मी ते व्हिजिट केलं ॲप्लिकेशन, आणि त्या ॲप्लिकेशनवरती तर एवढ्या ॲडव्हान्स पद्धतीनं सरांनी शिकवलेलं आहे. जेवढं क्लासरूममध्ये शिकायला मिळत होतं त्यापेक्षा जास्त अजून मला ॲडव्हान्समध्ये गोष्टी तिथं त्या क्लासेसमध्ये बघायला भेटल्या. नवीन टेक्नॉलॉजी वापरतायत सर, अजून तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कसं लक्षात ठेवायला अशा ट्रिक पण सांगतायत वेगवेगळ्या. आणि एकंदरीत खूप छान आहे. ऑफलाईन जसे क्लासेस होते, काही पालकांना वाटतं की ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये ऑफलाईनमध्ये जसं लक्ष राहतं तसं ऑनलाईनमध्ये लक्ष राहणार नाही. पण हे जर तुम्ही PEGचे क्लासेस जर केले सरांकडून ॲप्लिकेशन वगैरे घेऊन, तर तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही ऑनलाईन क्लासेस करताय. तुमचं सर एवढ्या सोप्या पद्धतीने शिकवतायत की तुमचा पूर्ण फोकस त्याच्यावरती राहणार, तुमचं दुसरीकडे कुठं डायव्हर्ट होणार नाही वगैरे. त्यामुळे सर सोप्या पद्धतीने शिकवतायत. ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये काही फरक नाही आहे. उलटं ऑनलाईनमध्ये जास्त ॲडव्हान्समध्येच तुम्हाला शिकवलेलं आहे. तुमचा फायदाच होणार आहे, यातनं तोटा काहीच होणार नाही. आणि मी सांगेल महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि स्पेशली विद्यार्थिनींनी ह्याचा जरूर लाभ घ्यावा. कारण मुलींना जास्त शिकायला वगैरे संधी नसतात किंवा मुली थोड्या घाबरून राहतात हे. आणि तुमचे जर पालक वगैरे क्लासेसला किंवा लांब अंतर असेल, काही जर प्रॉब्लेम असतील तुम्हाला, तर तुम्ही मोबाईलवरून घरी बसल्यासुद्धा क्लासेस करू शकता. आणि असं काही नाही आहे की तुम्हाला 7वी 8वी 9वी 10वीतच क्लासेस करावे, तुम्ही नंतर पण क्लासेस बघू शकता, करू शकता. तुम्हाला जर इंग्लिश बद्दल कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही आवर्जून हे क्लासेस घ्या, लेक्चर बघा, PEG ॲप्लिकेशनला व्हिजिट करा, तिथले लेक्चर्स व्हिडिओज काय आहेत ते बघा तुम्ही, आणि तुम्हाला 100% ह्याचा फायदाच होईल. मी पण 7th स्टँडर्डपासून क्लासेस केले PEGचे, आणि मला पण त्याचा खूप फायदा झाला. क्लासेसमध्ये नुसतंच ग्रामर घेतलं जात नाही, त्याच्याबरोबरच आपल्याला बेसिक एथिक्स, मॅनर्स कसे आपण पाळले पाहिजेत, कसं लोकांमध्ये वागलं पाहिजे, कम्युनिकेशन स्किल आपले कसे इम्प्रूव्ह केले पाहिजे हे सुद्धा शिकवलं जातं, ज्याचा आपल्याला पुढे कॉलेज लाईफमध्ये यूज होतो, ज्यामुळे आपलं प्रोफेशनलिझम पण इम्प्रूव्ह होतं, जे आपल्याला पुढील आयुष्यात कॉर्पोरेट लाईफमध्ये खूप उपयोगी आहे. आणि ह्या ग्रामरचा आपल्याला फक्त उपयोग 10वीपर्यंत मर्यादित नसून तो आपल्याला 11th-12th पण होतो, एक्झामिनेशनमध्ये, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये पण होतो. त्यामुळे तुम्ही ह्या क्लासेस नक्कीच बघावे. मी 10वीपर्यंतच ग्रामर क्लासेस केले, पण त्याचा उपयोग मला पुढील एक्झामिनेशनसाठी पण झाला, 11th-12thसाठी असू दे, ग्रॅज्युएशनसाठी असू दे, अजून पुढं मला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी पण ह्याचा उपयोग होईल. त्यामुळे तुम्ही पण हे क्लासेस नक्की करा आणि तुमचे कम्युनिकेशन स्किल्स, ग्रामर, रायटिंग स्किल नक्की इम्प्रूव्ह करा. आणि इंग्लिशची भीती पण घालवा. नमस्ते. प्रताप दिलीप पाठक, राहणार नाते होते. मी सर्व विद्यार्थ्यांना एवढं सूचित करू शकतो की आपण ग्रामीण भागात राहतो, ग्रामीण भागात आपल्याला शहरी मुलांसारख्या सुविधा मिळत नाही, आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला सुविधा न मिळाल्यामुळं आपण शिक्षणापासून वंचित राहतो किंवा शिक्षणात आपण मागास असतो. आपल्या ग्रामीण भाग आणि शहरी भागात एक मोठा फरक आहे की शहरी भागात सर्व विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळत असतात, पण ग्रामीण भागात त्या सुविधा मिळत नाहीत. त्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम आपल्यासारख्या ग्रामीण भागातून तांबडे सरांनी केलेलं आहे. आणि तांबडे सरांचा ऑनलाईन क्लास
सर्वांनी अवश्य करावा. अगदी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी तर लक्षपूर्वक करावाच. त्यांच्या आयुष्यात प्रगती होणारच आहे, त्यांना नोकरीसाठी शिक्षणासाठी त्याचा उपयोग होणारच आहे. परंतु ज्यांना वाटते की आपलं शिक्षण अधुरं राहिलं, इंग्रजीची भीती वाटते किंवा इंग्रजी मला जमत नाही, अशांनी सुद्धा ऑनलाईन क्लास बघितला आणि तो जर ऑनलाईन क्लास केला तर मला वाटते की ज्यांनी बघितलाय क्लास त्यांना सर्वांना त्या इंग्रजीचा, ग्रामरचा आणि कुठल्याही ह्याचा कॉन्फिडन्स येणार आणि सहजपणे प्रत्येकाला इंग्रजी सुलभपणे येईल अशी मला खात्री आहे. त्यामुळे प्रत्येकाने PAGचा क्लास अटेंड करावाच असं मला वाटतं. आणि PAG ॲपवरती शिक्षण घेतल्याने सर्वांचा सर्वांगीण विकास होईल अशी मला खात्री वाटते. माझ्या दोन्ही मुलींनी तांबडे सरांचे क्लास जॉईन केले होते. त्यावेळेस ऑफलाईन असल्यामुळं त्यांना व्यवस्थित इथं शिक्षण मिळालं. त्याच्यानंतरचं शिक्षण त्यांनी बाहेर जाऊन बारामती आणि पुणे इथं घेतलं आणि आत्ता त्यांना अशी ज्यावेळेस गरज पडते किंवा ज्यावेळेस शंका येईल त्यावेळेस त्या शंकेचं समाधान करायचं नोट्स तर त्यांच्याकडे आहेतच विद्यार्थिनींकडं, परंतु त्यांच्याकडं एक असा कॉन्फिडन्स आलेला आहे कुठल्याही गोष्टीत कधीही आणि कुठल्याही वेळेला जरी सरांना फोन केला तर त्या शंकेचं सर निरसन करतात एवढी मला खात्री आहे. आणि आपण हा सर्व ग्रामीण भागातल्या मुलींनी हा क्लास करण्यासाठी PAG ॲपवरती ऑनलाईन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा. PAG ॲप एक नंबर. तर अशा पद्धतीनं आमच्या PEG ॲपवरती शिकलेल्या विद्यार्थ्यांचे अनुभव फारच प्रोत्साहित करणारे आहेत आणि खरोखरच याच्यातून प्रोत्साहन घेऊन बाकीच्या पण महाराष्ट्रातील उरलेल्या इतर विद्यार्थ्यांनी या PEG ॲपवर इंग्लिश ग्रामर जरूर शिकावं की जेणेकरून त्यांचा वेळ, पैसा आणि कष्ट वाचतील आणि म्हणून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं. या ठिकाणी दिलेल्या ज्या मुलाखती आहेत त्या अस्सल आहेत, खऱ्या आहेत. या ॲपवर शिकवलेलं ज्ञान ते सुद्धा अस्सल आणि खरं आहे आणि तुम्हाला सर्वांना फायदा देणारं आहे. तेव्हा अस्सल आणि खरं ज्ञान घेऊन आपणही आपला सर्वांचा फायदा करून घ्यावा असे मी महाराष्ट्रातील सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना निश्चितच आग्रह करेन. ॲप कसे घ्यावे, रजिस्ट्रेशन कसं करावं किंवा त्याच्यावरती कसं शिकावं याच्या संदर्भात माझे फेसबुक अकाउंट आणि इंस्टाग्राम अकाउंट यावरती काही पोस्ट आहेत. त्या पोस्ट व्यवस्थित वाचा. त्या पद्धतीनं तुम्ही गेलात तर निश्चितपणे तुमचं ॲप अगदी 10 मिनिटात चालू होऊ शकतं. त्यामुळे माझं फेसबुक अकाउंट त्याचप्रमाणे इंस्टाग्राम अकाउंट अविनाश तांबडे, दोन्ही ठिकाणी इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्ही ठिकाणी अविनाश तांबडे या नावाचं हे अकाउंट आहे. त्या अकाउंटवर तुम्ही माहिती घेऊ शकता आणि लवकरात लवकर आपण या PEG ॲपचा फायदा घेऊ शकता. त्याचप्रमाणे आणखी काही माहिती हवी असल्यास आमच्या पूजा इंग्लिश ग्रामर या यूट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओ टाकलेले आहेत. ते व्हिडिओ आपण निश्चितपणे पहा. त्यातून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना येईल. धन्यवाद.